निफाड तालुक्यातील श्री क्षेत्र खडक माळेगाव येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री बाबीर बुवाजी बाबा यात्रा उत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात व उत्साहात संपन्न झालाय। श्री शिवा साक्षात्कारी 108 महंत महामंडलके गादीपती श्री बुवाजी दादा पुणेकर यांच्या पावन आशीर्वादाने तसेच शिवभक्त श्री महंत उमाजी तात्या पुणेकर यांच्या प्रेरणेने या पवित्र यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। श्री बुवाजी बाबा देवस्थान परिसरात यात्रा काळात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। निफाड तालुक्यासह आजूबाजूच्या गावातील शिवभक्त, वारकरी संप्रदायातील भाविक, महिला, युवक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी झाले होते। सोमवार दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी सकाळी पार पडलेल्या भव्य पालखी सोहळ्याने यात्रेला सुरुवात झाली। पालखी सोहळ्यासोबतच शिव अमृत अभिषेक मोठ्या श्रद्धेने संपन्न झाला। हर हर महादेवाच्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुम गेला होता। मंगळवार दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी विदर्भरत्न वारकरी भूषण हरिभक्त परायण श्री संजय महाराज पाचपोर यांचे भावस्पर्शी शिवकीर्तन पार पडले। त्यांची ओजस्वी वाणीतील शिवमहिमा आणि जीवन मूल्यांचा संदेश ऐकण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। कीर्तनाद्वारे त्यांनी भक्ती, सेवा आणि सामाजिक सलोखा यांचे महत्त्व अधोरेखित केले। या यात्रा उत्सवाची सांगता महाप्रसाद व देवाच्या भाकणुकीच्या कार्यक्रमाने करण्यात आली। या संपूर्ण कार्यक्रमात शिवभक्त श्री महंत 108 गादीपती श्री बुवाजी दादा पुणेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा उत्सव शांततेत व भक्तिभावात पार पडलाय। या भक्तिमय यात्रा उत्सवाचे आयोजन शिवभक्त श्री प्रकाश शिंदे, संस्थापक श्री बुवाजी बाबा देवस्थान खडक माळेगाव यांच्या वतीने करण्यात आले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिसरातील ग्रामस्थ, भाविक, स्वयंसेवक व देवस्थानचे पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले। यात्रा उत्सवामुळे संपूर्ण परिसरात भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचे वातावरण निर्माण झाले होते। सनातन हिंदू धर्माच्या रूढी परंपरा जपत भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविणारा हा यात्रा उत्सव ठरला। खडक माळेगाव येथे आज बुवाजी बाबाची यात्रा उत्सव खूप आनंदाने पार पडली आहे। गेले ह्या यात्रेला आवताचं 5वं वर्ष आहे, पण आज 5वं वर्ष असं वाटलं की ही कमीत कमी 20 वर्षाच्या आधीची यात्रा आहे। असं इतकं पब्लिक जमलं आणि सुंदर यात्रा पार पडली। ईदाला जो चालक आहे, जो जमावणारा असतो पब्लिक, तोच चांगला आहे। त्याच्यामुळं आज ही पब्लिक पाहायला मिळाली। गावकरी, खडकमाळे गावचे संपूर्ण भाविक व तरुण मंडळ, आमच्या प्रकाशरावचे जोडीदार सहकार्य, त्यांनी खूप सुंदर सहकार्य केलं। प्रकाशरावला काही पाहूनच नाही दिलं, याला म्हणतात असे सहकार्य असावा। आज 5वं वर्ष हे यात्रेला खूप सुंदर पार पडली। इथं जर ज्यांनी मनातली जर गोष्ट विचली दर्शन घेताना, तर तो देव पावल्याशिवाय राहतच नाही। असा हा बाबीर देव, हा बुवाजी बाबा असे देवस्थान आहे। तर असंच वर्षानुवर्षे पुढं चालन याची मी ग्वाही देतो आणि चालनच। मी प्रकाश शिंदे, खडक माळेगाव बुवाजी बाबा देवस्थान अध्यक्ष। 2020 साली आपण इथं नवीन बुवाजी बाबा देवस्थानाची स्थापना केली। आमचे गुरुवर्य महंत बुवाजी दादा पुणेकर यांनी मला खूप म्हणजे पोटच्या पोरावानी खूप जीव लावलेला, म्हणजे देवाच्या गोष्टीमध्ये कोणत्याही गोष्टीची आजपर्यंत कमी पडून दिली नाही त्यांनी। आणि त्यांचा मला खूप मोठा आधार आहे। त्यांचा आशीर्वाद माझ्या माटे पहिल्यापासून आहेच, पण इथून पुढं पण राहणार आहे हे मला माहिती आहे। आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या प्रेरणेनं जोपर्यंत मी त्यांना धरून आहे, जोपर्यंत त्यांचा आशीर्वाद माझ्या बरोबर आहे, तोपर्यंत ह्या देवस्थानला कुठल्याही प्रकारचा डाग लागून देणार नाही मी, आणि कुठल्याही प्रकारचं कमी पडून देणार नाही, एवढं मी सांगतो। खडक माळेगाव येथे गेल्या 5 वर्षापासून नियमित असा बुवाजी बाबा यात्रोत्सव हा संपन्न होत आहे। वर्षातून 2 वेळेस यात्रा भरतात, एक श्रावणमध्ये यात्रा भरते आणि एक आता या चतुर्थीला। तर दरवर्षी या यात्रेमध्ये नियमितपणे वाढ होत चालली आहे। तर बुवाजी बाबा देवस्थानच्या वतीने सर्व भाविकांना असे आवाहन करण्यात येत आहे की नियमितपणे आपण या यात्रेला उपस्थित राहा आणि देवस्थान आपले
भविष्यात मोठे करण्याचा प्रयत्न करा, हीच सर्वांना माझी नम्र विनंती. इथं यात्रानिमित्त आपले पुणेकर दादा ते सर्वजण उपस्थित झाले, त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि व्यवस्थित जत्रा झाली त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. आणि ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.